आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बोला प्रिन्स साहेब. हा मनोज, कसा आहेस? आपण एकदम ठीक आहे, पण तुम्ही आपल्यावर नाराज आहात काय? का रे, असं का बोलतोस? आता मागच्या कित्येक दिवसात तुम्ही आपल्याला एक पण सुपारी वाजवायला दिली नाही. आता रागाच्या भरात तुमच्या सुपाऱ्या तुम्हीच वाजवायला लागलात, तर आम्ही गरिबांनी कोणाकडे बघायचं? 101 शार्प शूटर आहेत आपल्याकडे. चांगलंय, मग आता लवकरच एक काम कर, तयारीला लाग. मी तुला एक फोटो आणि डिटेल्स पाठवतोय. उद्याच्या उद्या काम तमाम झालं पाहिजे. काम झालंच म्हणून समजा. आपल्या एका शार्प शूटरला पाठवतो आणि काम तमाम करून घेतो. व्हेरी गुड. Sir, all set. Sir, can I take a shot? नाही, मागून वार करण्यात मजा नाही. तिच्या समोर जा, डोळ्यात बघ आणि तिला सांग की तुझा खेळ आता संपला. आणि मग वरचा आलं का ध्यानात? मैडम, आज आपका आखिरी दिन है. बाय बाय. हेलो 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 हेलो. अरे गाडीत तर कोणीच नाहीये. ही देवी आहे की दानव? सज्जनांसाठी देवी आणि दुर्जनांसाठी काळ. सहज नाही लागणार या आदिशक्तीचा ठाव. मैडम, आज आपका आखिरी दिन है. बाय बाय. का माझ्यावर असा अचानक हल्ला का झाला असेल? मारेकऱ्यानं नक्की कोणाच्या सांगण्यावरून हल्ला केला असेल? मला मारण्याचा प्रयत्न करूनही मी जर वाचले असेल तर आई आदिशक्तीचीच कृपा म्हणायची. हॅलो मॅम. बसा. थँक्यू. तब्येत कशी आहे तुमची? अगदी व्यवस्थित. बरं, मुद्द्यावर येतो डायरेक्ट. मंदिराजवळ तुमच्यावर मर्डर अटेम्प्ट झालाय अशी बातमी आमच्याकडे आहे. खरं आहे का ते? हो, खरंय. मग त्या मारेकऱ्याला याआधी कधी पाहिले, काय आठवते का? नाही. मग कोणावर संशय वगैरे? नाही. तुमच्या बाबतीत घडलेल्या घटनेची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी ताबडतोब पोहोचलो. पण तिथे पोहोचल्यावर जे आम्हाला कळलं, जे आमच्या कानावर आलं
ते फारच हादरवणारं होतं. असं एवढं काय कळलंय तुम्हाला? हेच की ज्या गाडीने हल्लेखोराला उडवलं त्या गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवरती कोणीच बसलेलं नव्हतं. असं कसं शक्य आहे? तोच प्रश्न आम्हालाही पडलाय. हे कसं काय शक्य आहे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे हल्लेखोराला उडवल्यानंतर तिथे एक मुलगी प्रकट झाली गाडीच्या टपावर. हे जरा अति होते असं नाही वाटत आहे का तुम्हाला? अहो माझं ऐकून घ्या. काय ऐकून घ्या? आता तुम्ही म्हणाल की तुमचीच मुलगी होती. काय बोलताय तुम्ही? असं मी नाही, तिथे असणारी लोक म्हणत होती. बास, तुम्ही काहीही बोलायला आणि मी ऐकून घ्यायला, तुमच्यावर विश्वास ठेवायला मी आधीची मैत्री राहिलेली नाहीये. तुम्ही आता जाऊ शकता प्लीज. आपलं बोलून झालेलं आहे. मॅडम, असंच बोलून आम्ही समोरच्यांना बाजूला करत होतो, पण त्यांनी जेव्हा आम्हाला पुरावा दाखवला तेव्हा मग आमचा नाईलाज होता. एक मिनिट, हे बघा. मॅडम, तुमची हरकत नसेल तर तुमच्या मुलीला भेटू शकतो का मी? म्हणजे काही प्रश्न विचारायचे. नाही, आज नको. का? आज मी आणि माझी फॅमिली आम्ही अजूनही या धक्क्यातून सावरलेलो नाही आहोत. थोडं स्थिर स्थावर झाल्याशिवाय नकोच या विषयावर बोलायला. बरं ठीक आहे, तुमची मनस्थिती मी समजू शकतो. आपण हा विषय आपण नंतर कंटिन्यू करू. काही मदत लागली तर आम्हाला नक्की फोन करा. तुमच्या सेवेसाठी मी तत्पर आहोतच. येतो. आदिती, काय आई? खरं खरं सांग, नक्की कोण आहेस तू? अगं असं काय विचारतेस? मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. अगं मी तर तुझी मुलगी आहे ना, आदिती, तुझी आदिती. इन्स्पेक्टर साहेब, इथे येण्याआधी मी तुला हा प्रश्न कधीच विचारला नव्हता आणि कदाचित यापुढेही विचारला नसता, पण त्यांनी जे मला फुटेज दाखवलं त्यावरनं माझी खात्री पटली. ते जे काही होतं ते करणारी सामान्य मुलगी नव्हती.